त्यानंतर जसं हरिमुखे म्हणा ज्ञानोबाऱ्यांच्या या हरिपाठाचं ध्रुवपद आहे, तसं हरिमुखी गाता हे नाथ महाराजांच्या हरिपाठाचं ध्रुवपद आहे. तसं राहिलेल्या तीनचं ध्रुवपद काय माहिती नाही. म्हणजे एकंदरीत बघितलं त्याच्यामध्ये ना हरिपाठ नाव आहे ना त्याच्यामध्ये काही क्रम किंवा संगती अभंगांची लावलेली आहे. हरीचाच उल्लेख असणारे अभंग आहेत का, तर असं अजिबात नाही. नामपर्पण घेतलेले आहेत. म्हणजे संप्रदाय दोनच हरिपाठ त्यामुळे मानतो, ज्ञानोबारायांचा हरिपाठ आणि नाथ महाराजांचा हरिपाठ. आता हा जो निर्दोष्ट हरिपाठ आहे, तो निर्दोष्ट हरिपाठ म्हटल्यानंतर लाभ काय होतो? नित्य प्रेम भाव